प्रार्थना आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतन की जय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. उदार माझा ज्ञानेश्वर, भक्त करुणाकर नाही काय तया नमस्कार वारंवार, नमस्कार न पाहयाती कुळाचा विचार, विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जात भेटी, पडे तसे तुटी जन्म व्याधी, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी चरण वंदित से, न पाहयाती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृते रागवे ख्याती केली, शिळाची करे सागरे तारी. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिली निर्जिरा. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमा नाडळे लोक. भवसिंधू से बांधला से तुझे अनाथ विनाकारणे तुझया. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोषितो हा परब्रह्म ठेवा. दया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूप शिकेली, नव्याने दिव्य लोकांसी नेली. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुप्रवेद्या आत्मरूपा. देवा तुझे गणेशु
पदार्थमते प्रकाशो निवृत्ते दासु अवधारी दोषी आता विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिमिया मद हृदये सद्गुरु मेरे तारी लोहा संस्कार गुरु मनोनी विशेष त्यागुरु विवेकावरी ऐसे डोळ्याने न भेटे ते वेळी दुसरीची पाटा फुटे मनोवास पाहिजे ते तुमकटे महानिधी फुलते फुल घ्यावे तुमते ज्ञानदेव बाळ माझा विते मराठी मी त्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आपला दुसऱ्या अध्यायामधला 66 क्रमांकाचा श्लोक. मोरे साहेब भेटला 66 क्रमांक 48 आणि त्याच्यामध्ये खालच्या ओव्या आहेत जवळजवळ 6 ओव्या आहेत. 242 ते 342 ते 347 पर्यंत. तर हा श्लोक मी सुरुवातीला म्हणतो, माझ्या मागे आपण म्हणायचं. नास्ति बुद्धिर्युक्तस्य नास्ति बुद्धिर्युक्तस्य नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चायुक्तस्य भावना न चायुक्तस्य भावना. आता परत एकदा संपूर्ण म्हणतो मी, माझ्या मागे आपण म्हणायचं. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना. आता पुढचं. न चाभयातस्य शांतिरः न एक मिनिट. न चाभावयातस्य शांतिर न चाभावयातस्य शांतिर न चाभावयातस्य शांतिर शानस्तस्य कुतस्य सुखम् शानतस्य कुतस्य सुखम् शानस्तस्य कुतस्य सुखम्. परत एकदा बघा. न चाभावयातस्य शांतिर शांतस्य कुतस्य सुखम्. परत पूर्ण एकदा म्हणू आपण. पूर्ण श्लोक म्हणू आणि मग माझ्या मागे म्हणा. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयाता शांतिर शांतस्य कुतस्य सुखम्. आता हा जो 66वा श्लोक आहे. आता आपल्याला सध्या स्थितप्रज्ञांची लक्षणं आपण बघतोय आणि या 66व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की ज्याच्याकडे भक्ती नाही त्याच्याकडे शांती नाही, आणि ज्याच्याकडे शांती नाही त्याचं जीवन दुःखमय होतं. तुमचं जीवन जर का सुखमय पाहिजे असेल आपल्याला, तर आपल्याकडे काय पाहिजे? शांती पाहिजे. आणि शांती केव्हा मिळेल? तुम्ही परमेश्वराची भक्ती कराल तर. तुम्ही ती काय विकत मिळणार नाही बाजारामध्ये. तुम्ही जेवढं परमेश्वराच्या चरणी लीन व्हाल तेवढी तुम्हाला शांती मिळेल. आणि एकदा का शांती मिळाली की तुमची बुद्धी स्थिर होणार.
आणि एकदा का बुद्धी स्थिर झाली की तुम्ही जो निर्णय घेणार तो योग्य घेणार, अयोग्य घेणार नाही. आणि याच्यामध्ये एक शब्द आहे भावना, म्हणजे न चायुक्तस्य भावना. म्हणजे तो काय करतो, अस्थिर मनुष्य माणूस, तो ईश्वराचं अस्तित्व आहे चराचरामध्ये हे मान्यच तयार करत नाही, त्याची तशी भावनाच नसते. तो काय बोलतो, मी करेल, म्हणजे हम करेसो म्हणजे त्याच्याकडे त्याची स्वतःच एक ताकद असते. तो परमेश्वराला काही मानत नाही. जर का तो परमेश्वरालाच मानत नाही तर तो भक्ती कशी करणार, आणि भक्तीच करत नाही तर त्याला शांती कशी मिळणार, आणि शांती नाही मिळाली तर त्याची बुद्धी स्थिर कशी होणार, आणि बुद्धी स्थिर नाही झाली तर तो निर्णय कसे घेणार असं एक कोडं, हां असं एक कोडं. हां बस हे इथं बसा ना, कोण बसा येते समोर बसा, मला बोलायला. शांती नसेल तर तो निर्णय कसा घ्या. 66 क्रमांकाचा आहे की नाही. आणि काय माहिती आहे का, जर का याच्यामध्ये एक असं आहे, तुम्ही जर का दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही सुखी व्हाल. सगळं माझंच आहे म्हणा म्हटल्यानंतर काही उपयोग नाही. आणि ही जी भावना काय करते माहिती आहे का, मी आणि माझे याच्यात जो गुंतला आहे ना त्याला तो मनुष्य भावनाही नसतो. मी आणि माझं, मी आणि माझं कुटुंब एवढंच तो मर्यादित असतं त्याचं जीवन. आणि अशा मर्यादित पुरुषाला शांती कधीही भेटत नाही. दिवस रात्र त्याला रात्रसुद्धा पुरत नाही हां. आणि सतत तो बेचैन असतो, त्याच्या डोक्यामध्ये सतत चक्र फिरत असतात, आहे की नाही. तर मग भगवंताला इथं काय म्हणायचं आहे की ज्याची बुद्धी स्थिर नाही, त्याचं मन आणि इंद्रिय ताब्यात नाही, आणि अशा माणसाला शांती भेटत नाही. आणि त्याला शांती नसेल, अशांत माणसाला सुख कुठून मिळणार. कुतस्य सुखम, त्याला सुख कुठून मिळणार. बघा आपण दिवस रात्र जे मेहनत करतो, कष्ट करतो, कशासाठी करतो, सुखासाठीच करतो. परंतु त्याला म्हणजे मेहनत करतो आपण, पण तरी आपल्याला सुख समाधान भेटत नाही. का नाही भेटत, की आपण तो दुसऱ्याचा विचार नाही करत, आपण फक्त आपलाच विचार करतो. आपल्याला मिळालं ना बस झालं, दुसरा काय पण जाऊ देतो. आणि अशी भावना असल्यामुळे काय होतं, त्याला शांती भेटत नाही. आणि शांती भेटण्यासाठी तुम्हाला ईश्वराची भक्तीच करावी लागेल. आता काही जण देवाला मानत नाही, हा भाग वेगळाच आहे. पण तुम्ही काहीतरी बघा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षणभर तरी देवाच्या दारामध्ये काय पहिलं आपण उभं राहिलं पाहिजे. पण आपण देवाचं अस्तित्व मानायला जर का तयार नाही आहे तर मग त्या माणसाला शांती भेटणार नाही. भले त्याकडे करोडो रुपये असतील तो धनवान असेल, पण त्याला झोपायला काय करायला लागेल, झोपायच्या गोळ्या घ्यायला लागतात. झोपेच्या गोळ्याशिवाय त्याला झोप येत नाही. मग त्या पैसा असून उपयोग काय मला सांगा अहो तुम्हाला एक मी खरंच उदाहरण सांगतो. म्हणजे मी ना सुरुवातीला ग्रॅज्युएट झालो तेव्हा हॉकिन्स प्रेशर कुकरमध्ये लागलो होतो सुरुवातीची. म्हणजे ही गोष्ट 85 साली 1985. आणि फोरमॅन होता आमचा, आणि तो लीडर पण सुद्धा होता कंपनीचा. तर त्याला आहे ना, त्याला झोपच लागत नाही. 24 तास आणि आठवडा झाला बघा. आपण जर का झोपलं नाही तर आपलं डोकं दुखतं आणि शरीर कसं तरी होतं, शरीर साथ देत नाही. तर त्या माणसाला तर मी त्याच्याशी म्हटलं काय हो, तर म्हणे मला ना निद्रा नाशला.
कितीतरी डॉक्टर मी फॉरेन डॉक्टरसुद्धा मी हे केले, तपासले माझे, पण काय त्यांना निदानच कळत नाही. अशी परिस्थिती आहे काही काही ठिकाणी. जेव्हा कुकर चालूच राहते. नाही रे, जेव्हा जगाकडे आपण दुःख एवढं भरलं आहे ना की आपल्याला थोडं जरी कधी कधी असं वाटतं अरे याच्यापेक्षा मी बरा आहे. मी कालच एका ना वृद्धाश्रमाला भेट दिली. ते एक वाघोरीला मी बोललो ना तुम्हाला, एकाने मला बोलवलं होतं असं या म्हणून बघून. तेव्हा मी बघितलं की खरोखर ह्या जगामध्ये आधारच नाही कोणाला. कोणी मी एक असं तुमच्यासारखेच वृद्ध माणसं मला मी म्हटलं का हो तुम्हाला काय मुलं बाळं नाही? म्हणे मी लग्नच केलं नाही. मग कोण नातेवाईक कोण नाही, आधारच नाही. तर मी म्हटलं अरे बाबा, म्हणजे हे असं पण आहे जगामध्ये की त्याला आधारच नाही आहे. परंतु काय होतं माहिती आहे का, याला कुठेतरी आपलं कर्म आड येत असतं. आपण देवाचं नाव कधी घेतलेलं नसतं. जो ईश्वराची भक्ती करतो त्याच्या वाटेला दुःख येतं. दुःख येत नाही म्हणजे दुःखच येत नाही असं नाही, पण दुःख सहन करण्याची त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, पॉवर आहे. म्हणून ईश्वराची आपण भक्ती केली पाहिजे, ज्यायोगे आपल्याला शांती मिळेल. याच्यामध्ये तुकोबार आहे काय म्हणतात बघा, शांती परते सुख नाही सुख एर अवघेचे दुःख म्हणून शांती धरा उतराला पहिला तिरा. तुम्हाला भवसागर हा जो आहे हा जर का उतरून जायचा असेल पहिल तिरेला तर तुम्हाला शांती तुम्ही धरली पाहिजे. आणि शांतीसाठी तुम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. पुढे असं म्हणतात की योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लौकिक कीर्ती सोहळा मान. योगी जो असतो ना त्याची संपत्ती काय असते माहिती आहे का, त्याग आणि दुसरी शांती. ज्याच्या जीवनात त्याग आहे त्याला योगी म्हणाय. भोगी माणूस रोगी होतो योगी नाही होत. पुढे बघा, दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. अहो देव काय तुमच्या आपल्या हृदयातच आहे भगवंत, त्याला फक्त आता प्रगट करायचं आहे आपण. आणि पुढे काय आहे, भक्तीचे ते वर्म दयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. ज्याला भक्तीचं वर्म कळलं त्याच्या घरी शांती आहे, दया आहे, या सर्व गोष्टी मिळतात. आणि मग त्याची भावना परोपकारावर होते. काही माणसं परोपकार करतच नाही. अहो निसर्ग परोपकार करतो बघा. वृक्ष तो त्याची फळं तो खातो का, तो आपल्याला देतो. वृक्ष सावली देतो. मग आपण मनुष्य जन्माला येऊन आपण दुसऱ्यासाठी काय करतो? स्वतःसाठी तर पशु पण राहतात. कुत्र्याला जर का भाकर टाकली तर तो दुसऱ्याचा विचार नाही करत, तो भाकर पटकन खातो. तो असा विचार करतो का माझ्या पत्नीला अर्धी देऊ मी किंवा माझ्या मुलाला देऊ, हा विचार त्याच्यात नसतो. हा विचार आपल्यात आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, मी आणि माझं कुटुंब याच्या व्यतिरिक्त आपण विचार करायला पाहिजे. आपलं पोट भरलं पाहिजे पहिल्यांदा, हे बाकी खरं आहे नाही तर आपणच उपाशी आहे ना आपण दुसऱ्याचा विचार करतो. तर ते नाही. भगवंत काय म्हणतात, तुमचं पोट भरलं ना मग तुम्ही दुसऱ्याचा विचार करा. ते सत्कुर भाकर तरी म्हणजे तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे फार फार उपकार करा, पण नाही फार उपकार करता आले तुम्हाला तरी थोडा तरी परोपकार थोडा तरी करा. फुकाचे जीवन तरी पाजा. आता बाटली पण पाण्याची विकत मिळते 400 वर्षापूर्वी पाणी फुकट होतं मला, पण आता पाणी पण विकत मिळतं. आता कोण देणार आहे काय? सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला पैसे आहेत. पाणी पाहिलं म्हणजे बाकीचे पैसे द्या पाहिजे. ते मामासाहेब दांडेकर आहेत ना, होते ना, म्हणजे वारकरी संप्रदायाच्या वारले ते 1965 साली. ते म्हणायचे सरकारच्या मनात अजून येत काय नाही म्हणे या हवेवर टॅक्स बसवायचा म्हणे. पाणीवर टॅक्स आहे म्हणजे पाण्याचं बिल आपण भरतो. काही दिवसाने अशी पाळी येईल म्हणे हवेचं सुद्धा बिल आपल्याला भरावं लागेल. बरं आता ज्ञानोबा आहे काय म्हणतात ते 342 ओवी काढा. देशपांडे साहेब 66वा श्लोक.
66वा आणि 342 ओबी आहे. ये युक्ति हाँ. है. ए युक्तीची कडसणी म्हणा नाही जयाच्या अंतकरणी तो आकळीला जाण गुणी विषयाधिक ज्याच्या अंतकरणामध्ये योगयुक्त राहायचा विचारच नाही आहे त्याच्या अंतकरणामध्ये विषयाची दाटी तयार होते. आणि एकदा का मनुष्य विषयाच्या दाट्यामध्ये म्हणजे विषयाच्या अडकला तर तो त्याचे लाड पुरवण्यातच त्याचं आयुष्य जातं. म्हणजे समाजाचा विचारच येत नाही त्याच्या मनामध्ये की समाजाचं काहीतरी माझ्या हातातून कल्याण व्हावं म्हणून. तो त्याचं सुद्धा कल्याण नाही करत. असं आहे. पुढे बघा आता. तया स्थिर बुद्धी पार्था काही नाही सर्वदा आणि स्थौर्याची आस्था तेही नुपजे. त्या मनुष्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी नसते अर्जुना. आणि विशेष नवल काय माहिती आहे का, स्थिर बुद्धी तर त्याच्याकडे नाही आहे परंतु त्याच्या मनात सुद्धा येत नाही की मला स्थिर बुद्धी हवी म्हणून. काय शब्द आहे बघा ज्ञानोबरायचे. पुढचं बघा तो काय म्हणतोय. ते काय म्हणतायत आणि स्थौर्याची आस्था तेही नुपजे. म्हणजे माझी बुद्धी स्थिर व्हावी हा सुद्धा विचार त्या माणसाच्या डोक्यात येत नाही. ज्याच्याकडे शांती नाही ना त्याच्या डोक्यात हा सुद्धा विचार येत नाही की मला स्थिरता माझी बुद्धी स्थिर पाहिजे म्हणून. तेव्हा तो प्रयत्न काय करणार. हे काय माहिती का, हे चक्र आहे. याच्यात एकदा पडलं ना का बाहेर येता येत नाही. म्हणून पडायच्या आधीच आपण विचार करायचा. पुढे बघा सर. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केवी अर्जुना आपू होय. अरे अर्जुना त्याच्या मनात स्थिरतेची भावनाच येत नाही तर त्याला शांती कुठून मिळणार असं माऊली आपल्याला म्हणते. आणि याच्यासाठी ते 2 दृष्टांत देतात पुढच्या 2 ओव्यामध्ये. ते एकदम मजेशीर दृष्टांत आहे बघा. आता पुढे काय म्हणतात बघा. आणि जेत शांतीचा जिव्हाळा नाही तेत सुख विसरोनी नरिगे कही जैसा पापियांच्या ठाई मोक्षू नवसे. जिथे शांतीचा जिव्हाळा नाही तिथे स्थिरता होणार नाही. तसं पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्ष कधीच होणार नाही, मिळणार नाही. त्याला मिळेल का त्याला मोक्ष. पापी माणसाकडे मोक्ष कधीही जाणार नाही, त्याला मोक्ष कधीही मिळणार नाही असं ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे ज्याच्याकडे स्थिर बुद्धी नाही त्याला शांती कधीच भेटणार नाही. आता त्याच्या पुढचा आणखीन रंजक दृष्टांत आहे. पुढचा बघा. देखे आग्नी माझी घापती तिये बिजे जरी विरुढती तरी अशांता सुख प्राप्ती घडवू शके. बघा आता इथे ज्ञानोबा राय काय म्हणतात. आता बीज आहे, बीज अग्नीमध्ये भाजलं आपण आणि ते आपण जमिनीत टाकलं आणि ते वरती आलं. हे शक्य आहे का. बीज जर का भाजून जर का पेरलं तर ते कधीही उगवणार नाही. आणि जर उगवलं तर ज्ञानोबा राय म्हणतात मी मानेन की अस्थिर बुद्धीच्या माणसाकडे शांती आहे म्हणून. काय बघा दृष्टांत काय. ते शक्यच नाही. भाजलेलं बीज कधीच येणार नाही, त्याला कोंब फुटणारच नाही. तसंच अस्थिर माणसाकडे शांती कधीच येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, शांती कुठे भेटणार. परमेश्वराच्या भक्तीकडे भेटणार आहे की नाही. भक्ती केली तरच तुम्हाला शांती भेटेल, नाहीतर भक्ती भेटणार नाही. तुम्ही पैसे देऊन भक्ती नाही करायची. तुम्ही सांगायचं की बा हे करा बा तुम्ही, मी पैसे देतो. कारण आज समाजामध्ये आहे
वर्गणी देतात पण त्या कार्यामध्ये येत नाहीत. ते चालणार नाही. त्या कार्यामध्ये तुम्हाला सहभाग व्हावा लागेल. म्हणजे आपली शारीरिकसुद्धा मेहनत त्या कार्यात पाहिजे, भगवंताच्या कार्यात. पुढे बघा. मनोनी अयुक्तपण मनाचे, अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. आता ज्ञानोबाराय आपल्याला सारांश सांगतात. काय सारांश आहे ते काय बोलतात? मनाचं चंचलता, अयुक्तपण म्हणजे चंचलता, मनाची चंचलता हेच मुख्य कारण आहे आपल्या दुःखामध्ये. आपण तुम्ही आम्ही दुःखी आहोत त्याचं कारण काय आहे? चल बिचल. कारण आपलं मन भगवंताच्या ठाईत स्थिर नाही आहे आणि आपली इंद्रिय ताब्यात नाहीत. हा निष्कर्ष ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. मग आपण थोडा आपण कसा केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, आहे की नाही? असं हे चिंतन असं थोडक्यात आपलं आहे समोर. आणि 2 दृष्टांत याच्यामध्ये सांगितलं आहे. उद्या आपल्याला 67वा श्लोक घ्यायचा आहे. आता या 4-5 दिवसामध्ये आपला हा 2रा अध्याय पूर्ण होईल आणि मग आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करू, आहे की नाही? कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सतसंतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा मानंदा मानुभवा चक्रंधरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापते भवतारिका धरित्याशती अगये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना काला लोटांगणी हेची करीत से विनवनी सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसायता नाही जे कांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मेरती वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे निरधावो विश्वसधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वसत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटू तुदा तला कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमिजे मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सुविरे किंबहुना सर्वसुखी पूर्णवूनीती लोकी भजनिदो आदिपुरती अखंडी आणि ग्रंथोपजे विशेष लोकी दृष्टादुष्ट विजय व्हावे हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.